नमस्कार मंडळी, आज बनवते सोयाबीनची भाजी. मस्त अशी चटपटी. सोयाबीन मस्त गरम पाण्यात भिजवून घेतली. आता ते असं मस्त पिळून काढायचे. सोयाबीन आता मस्त असे पाणी काढून घेतले. आता त्याच्यात हळद घालून, थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर घालू त्याच्यामध्ये दही, आता हे सगळं मिक्स करू. ते बरं मिक्स करून याला 10 मिनटं मुरवत ठेवू. चला तर मस्त असं आता 10 मिनटं झाली. भाजी बनवून भाजीसाठी घालू एक पळी तेल, हो त्याच्यानंतर जिरे, जरा मिरची, कांदा, खडा मसाला. मस्त असा लाल होईपर्यंत कांदा परतून घेऊ. त्याच्यानंतर घालू हळद आणि आपला घरगुती मसाला. या मसाल्यामध्ये सगळे मसाले असल्यामुळं धना जिरा पावडर बी घालायची गरज पडते. मसाला पण मिक्स करून जरा. सोयाबीन घालू. मस्त असं मिक्स करून घेऊ. थोडं याला वाफवून घेऊ. तसंच झाकण ठेवू. मस्त आता असं उघडून बघू. बरीला पाणी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून थोडं शिजवून मस्त अशी चटपटी सोयाबीनची भाजी.
मस्त शिजवून घेऊ 5 मिनटं. मस्तपैकी आता उघडून बघू. आणखीन 2 मिनिटं त्याला वाफवून शिजवू. चला तर आता उघडून बघू. मस्त चटपटीत भाजी. कोथिंबीर पाहिजे होती पण कोथिंबीर नाही आणायला बाजारात गेल्याने. मस्त अशी चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते. चला तर ते सर्व करूया. मस्त अशी मटणासारखी टेस्टी लागते.